महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय. आता प्रत्येक फ्लॅटधारकाला मिळणार स्वतःचे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड. महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आणि फ्लॅटधारकांचे मालकी हक्क अधिक भक्कम करण्यासाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सुमारे 2 कोटीहून अधिक फ्लॅटधारकांना आता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. या निर्णयामुळे आता फ्लॅटधारकांचे नाव केवळ सेल डीडवरच नव्हे तर सरकारी महसूल अभिलेखात म्हणजेच लँड रेकॉर्ड्सवर देखील अधिकृतपणे नोंदवले जाईल. काय आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड? आतापर्यंत इमारती ज्या जमिनीवर उभ्या आहेत त्या जमिनीचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे बिल्डर किंवा सोसायटीच्या नावे असायचे. वैयक्तिक फ्लॅटधारकाचा जमिनीवर नेमका किती हिस्सा आहे याची स्पष्ट नोंद सरकारी दप्तरी नसायची. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड ह्या त्रुटीवर उपाय आहे. हे कार्ड म्हणजे फ्लॅटधारकाचा त्या इमारतीमधील आणि त्याखालच्या जमिनीमधील त्याच्या हिश्श्याचा स्वतंत्र कायदेशीर पुरावा असेल. या निर्णयाचे महत्त्वाचे फायदे म्हणजे स्पष्ट मालकी हक्क. फ्लॅटधारकाला त्याच्या कार्पेट एरियासह जमिनीतील अविभाजित हिश्श्याची म्हणजे अनडिवायडेड शेअर्स अधिकृत नोंद मिळेल. तसेच कर्ज मिळणे सुलभ होईल. बँकेकडून कर्ज घेताना किंवा मालमत्तेवर कर्ज काढताना आता अधिकृत सरकारी दस्तऐवज उपलब्ध असल्याने प्रक्रिया वेगवान होईल. रिडेव्हलपमेंटमध्ये पारदर्शकता येईल. जुन्या इमारतीच्या पुनर्विकासावेळी म्हणजे रिडेव्हलपमेंट करताना अनेकदा जमिनीच्या वाटपावरून वाद होतात. हे कार्ड असल्यास प्रत्येक सभासदाचा हिस्सा स्पष्ट असल्याने फसवणुकीला आळा बसेल. वारसा हक्क प्रक्रिया वेगवान होईल. वारसाची नोंद आता अवघ्या 48 तासात होऊ शकणार आहे, ज्यामुळे कायदेशीर गुंतागुंत कमी होईल. तसेच डिजिटल सुरक्षा. हे कार्ड QR कोडसह आणि डिजिटल स्वाक्षरीने युक्त असेल, ज्यामुळे बनावट कागदपत्र बनवणे अशक्य होईल. 1 जानेवारी 2026 पासून सर्व नवीन गृह प्रकल्पासाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड अनिवार्य असेल. राज्यातील विद्यमान 2 कोटी फ्लॅटधारकांना हे कार्ड मिळवून देण्यासाठी जुन्या फ्लॅटधारकांना 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जुन्या फ्लॅटधारकांसाठी हे कार्ड केवळ 500 रुपयात उपलब्ध करून दिले जाईल. या निर्णयामुळे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने उभ्या म्हणजेच व्हर्टिकल इमारतीमधील सदनिकाधारांना जमिनीचे मालकी हक्क दिले आहेत. हा निर्णय रिअल इस्टेटसाठी गेम चेंजर ठरेल यात शंका नाही. सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि या योजनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.